काय रे आम्ही डोक्यावर पडू. जय हिंद. स्वातंत्र्य दिनाच्या तुमच्या सगळ्यांना खूप शुभेच्छा. आणि आम्ही सहज प्लॅन केलाय की सगळे मित्रमैत्रिणी ह्या सुंदर दिवसाला मिसळ खायला येऊ. आणि आम्ही थेट पोचलोय विठ्ठला मिसळमध्ये. बघूयात, फर्स्ट टाइम आलोय. लेट्स सी काय टेस्ट है. काय कितना है इसका पैसा भैया? 50 रुपये. कहाँ तक दोगे आप हमें राइस? कितना घुमाओगे यहाँ से वहाँ? बट आज तो इंडिपेंडेंस डे तो आपने कुछ 50% रखना चाहिए ना. हर जगह पे ऑफर है तो आपने भी देना चाहिए हमें. 25 में आप कर भी दीजिए. नहीं करोगे और एक ही पर्सन बैठेगा क्या? उससे इम्प्रेस नहीं हुआ है. आम्ही थांबलोय. आता जेव्हा आपला नंबर लागेल तेव्हा आपण मिसळ खाण्यासाठी. आय एम सो एक्सायटेड बेसिकली. मी पण एक्सायटेड आहे, पण खूप भूक लागली, खूप जास्त. साधारण हा पावसाळा ऋतू चाललाय. पण पावसाळ्यात एवढं गरम होत आहे, पण ह्या मिसळवाल्यांनी छान सोय केली. आम्ही सकाळपासून फक्त पाणी पितो यार. जोपर्यंत मिसळ येणार नाही तोपर्यंत मी हसणार नाही. हे जे लिहिलंय ना, ते लिहिलंय त्याचं काय? हे जे लिहिलंय ना, हे ऑलरेडी बॉन विमान हॉटेल डोंगरे वस्ती प्रोजेक्ट आहे ना. सो बॉन विमान की ओनरच आहे तो ओनर आहे. कळालं का? वाव, फायनली भजी आलेले आहेत. आपण टेस्ट करतो. वाव, खूप छान. एवढ्या लवकर आलात तुम्ही? एवढ्या लवकर आलात? काय करणार? काय चिनो ब्रो? अच्छा, सो फायनली आमचे मित्रमैत्रिणी सगळे आलेले आहेत. कंप्लीट 2 तासानंतर ते आलेले, पण लेट का होईना पण थेट ते आलेले आहेत तिथे. सो सगळ्यात आधी मी इंट्रोडक्शन करून देते आमच्या ऋषिकेश लिमयेचं. आमचा मित्र ऋषिकेश लिमय, संकेत पाटील त्याची छोटीशी चिमुकली आली आहे आणि त्याची बेटर हाव. येस, आपले सिंधी बाबू फरसाणवाले पंकज हंसवानी. आणि अजय, जो अजय एकटा आलेला आहे. तो त्याच्या फॅमिलीबरोबर नाही आला आहे, पण तरी ठीक आहे. आम्ही त्याची सेकंड साथी. आपल्या भरतनाट्यम नृत्यांगणा साक्षात प्रतीक्षा झटके आहे. आणि कॅमेरामन आणि ज्यांच्या हातात कॅमेरा आहे ते स्वतः चिनू सरकार. केवढे हवा आहे? कुठेतरी पाहिजे ना, कुठेतरी पाहिले रस्ते होते ना. बस आता बस एवढंच करते. अगं तू त्यात होत ना डायरेक्ट माझ्या आहे ना. हां, एवढे आपण नाही एकदम.
कढरी आहे एकदम लाल लाल भडक. वाव, आय लव्ह कढी. कढी कोणाला पाहिजे का? खाण्यासोबत भरतनाट्यम डान्स चालू आहे रे. तरी नाही आहे झाला. नमस्कार. आम्ही सगळे फ्रेंड सर्कल आलो होतो, जसं मी तुम्हाला सांगितलं, विठ्ठल ह्या मिसळ सेंटरमध्ये. आणि आम्ही फर्स्ट टाईम आलो आहे. आम्ही नाशिकच्या, आता नाशिककर म्हटल्यावर आम्ही सगळ्याच मिसळ ट्राय केल्या आहे आणि आम्ही फर्स्ट टाईम ही मिसळ ट्राय करायला आलो. त्याचे जे ओनर आहेत आज आपण त्यांच्याशी बोलू. सर, कसं काय सुचलं हे, तुम्हाला कसं सुचलं की हे असं काहीतरी कन्सेप्ट केलं पाहिजे? ॲक्च्युली आम्हाला आता ऑलमोस्ट 10 इयर्स झाले हॉटेल लाईनमध्ये. आमचं डे वनपासून कन्सेप्ट, नाशिकमध्ये खूप मिसळचे आउटलेट आहे, पण आम्हाला पाहिजे होतं का लोकांना थोडं रिसॉर्टचा फील द्यायचा होता. त्याच्यामुळे आम्ही प्लांटेशनवर खूप जास्त फोकस केलेला आहे. लोक आले का तुम्ही बघाल सगळीकडे रिलॅक्स करायला आहे. तिथं सगळे टेबलमध्ये पण आम्ही गॅप जी दिली सुटसुटीत. तर बेसिकली लोक आले तर फक्त मिसळ खाण्यापेक्षा आमचं म्हणणं का मिसळ 10% 90% एक्सपिरियन्सचा पण त्यांनी मजा घेतला पाहिजे. त्याच्यामुळे आम्ही हे सगळं तसं फोकस करून प्लॅन करून 1-2 वर्ष गेले पण आम्ही बनवलं. आणि तुमचा पापड स्पेशली मी मेन्शन करेल की पापड आम्हाला खूप जास्त आवडला. मिसळ तर अप्रतिम होती, पण त्याच्याबरोबर तो पापड जर नसता तर कदाचित त्याला ती टेस्ट आली नसती. सो फ्युचरमध्ये काय आहे, यू वॉन्ट टू एक्सप्लोअर समथिंग मोर लाईक, मध्ये एक ढोल होता मला असं हे कानावर आलं होतं. पावसामुळे आम्ही ढोल काढला, अच्छा. पण परत तो आता 2 महिन्यांनी ढोल येईल. आम्ही पुढे पहिले एक्सटेंड पण करतो. आम्ही झिपलाईनचं काम चालू होतं. झिपलाईन डॅशिंग काय, क्रिकेटचं येतं आहे, त्याच्यानंतर दिवाळीनंतर स्विमिंग पूल आहे, रेन डान्स आहे. एक ॲक्टिव्हिटी आम्ही वाढवत चाललो आहे. कारण लोक आले का आमचं एवढंच आहे का फुल डे पिकनिक हवी. नाशिकमध्ये खूप आउटलेट आहे, पण आमचं एवढंच म्हणणं का सकाळी तुम्ही आले फुल डे एन्जॉय करा आणि संध्याकाळी जा. त्या हिशोबाने आम्ही एक गोष्ट प्लॅन करायचं. करेक्ट. बेस्ट, विश यू द बेस्ट लक टू यू सर. आणि नक्की नाशिककर तुम्ही पण व्हिजिट करा विठ्ठल ह्या मिसळ सेंटरला. रात्रीचे खेळ चाले इथे चाले. किती जर खोल असेल ही? जर या विहिरीतून अशी एक भूत निघाली तर बाहेर कोणाली? भूत. तर ते चिनूला सगळ्यात आधी पकडा. एखादा साप असं पाण्यावर पाहिजे. म्हणजे कसं सापाला बघणं आणि एवढ्या ग्रीनरीमध्ये जर साप असेल तर मज्जाच आ जाईल. सापाचा एक आगळा वेगळा प्रकारे बघायला मिळतो. पण इथे हे चिमण्यांची घरटं किती गोड आहे. सुगरणीचं घरटं आहे तिथे, तुम्ही बघू शकताय. सुगरणीने किती छान तिचं घरटं इथे विणलेलं आहे. तिने एकदम सेफ प्लेस डिसाईड केली स्वतःच्या Yes. फॅमिलीसाठी. Yes. आणि असं ते खूप लटकवलेलं मोठी घर. विहीर आहे, खूप मोठी विहीर आहे. क्या बात. चला. Let's not back on connecting it up. Now will you think that I'll be coming at me with hearts sending the meters of the day wrong? And what makes it worse? You don't even have a nerve to ever say that you're sorry. Sorry, you're sorry. You're never wrong, and I'm never right. You went all around.
हिला पण घे मध्ये. मग कसं वाटलं? खूप घाण. असं कोणी झोका देतं का? मला आता बघू. तू पण एक्सपिरियन्स कर. ऐका, जोरात झोका देऊ नका, मला चालत नाही. अजय, झोका देऊ नको अजय. फक्त अजयचा हात किती दिसला तर त्याला काढा लावायचा एक झोका, एक झोका, चुकी काळजाचा ठोका. एक झोका. चालवता येते का? पंखा बसली. Actually, ऑलमोस्ट नाही, तिला घे रे. फक्त फोटो काढण्यासाठी ती बसली. फक्त फोटो आहे, फोटोची नाही. ह्या मिसळमध्ये पुढचं जे एक चांगला प्लस पॉइंट आहे तो म्हणजे बर्ड पार्क, ज्याच्यामध्ये सगळ्या प्रकारचे प्राणी आणि पक्षी आहेत. सो आपण ते बघू शकतो नक्की. इथे वेगवेगळे पक्षी आहेत आणि तुम्ही जेव्हा पण इथे याल तुम्ही नक्कीच या. सो दिस इज अ बर्ड पार्क ऑफ विठ्ठला मिसळ, जे तुम्ही नक्की एक्सप्लोर केलं पाहिजे. व्ह्यू बघ किती छान आहे. इथे बाय बाय कर. बाय कर. Do like, share and subscribe of Rohit Chaudhary's channel. Do watch, there are all reels. Yeah, stay tuned.